आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, खास करून शिवसैनिक, शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी, सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगव्या पताक्याचे विचार गावातून कधी हद्दपार होऊ नका. आणि ही आता काळाची गरज आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर कार्यक्रमाला सगळे संत महंत या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. 7 कोटीचं आमचं वारकरी भवन उभं राहतंय. काही दिवसांनी ते याचा हस्तांतरणाचा आपल्याला या ठिकाणी कलेक्टरकडनं प्रस्ताव मंजूर करावा लागेल. त्याकरताही आपला पुढचा प्रयोग राहणार आहे. आणि आम्ही ठरवलंय की सगळ्या कीर्तनकारांचं विमा काढण्याचं विमा कवच आम्ही पुढच्या वर्षी येणाऱ्या या जून नंतर आम्ही ते करणार आहोत. त्याच्यामध्ये विमा हा कीर्तनकारांचा असेल की रात्री बेरात्री काही कीर्तनकार अशी प्रवास करतात आणि अचानक काही घटना घडली तर त्यांना सहकार्य असावं, अशाच पद्धतीचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि हे करण्याची ताकद फक्त तुम्ही आहात. गुलाबराव पाटलाला तुम्ही आमदार केलं, मंत्री केलं म्हणून मी हे करू शकतोय. आणि काही लोक म्हणले की बा राजकारणामध्ये आता तिकीट मिळालं नाही, अमुक नाही मिळालं नाही. हे बघा, जिसके नसीब में होगा तो चलकर आएगा और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. त्यामुळे फिकीर नाही करायची. ह्याच्यातूनही काही चांगलं होणार असेल देवाच्या मनामध्ये. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. आणि आज संत महंतांचे मी खूप खूप आभार मानतो. सगळ्या माय बहिणींना विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.